अक्कलकुवा येथे सुमारे 55 ते 60 लाखाचा गुटखा जप्त। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा अवैधरित्या आयशर गाडीतून गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येत असल्याची गुप्त माहिती अक्कलकुवा पोलिसांना मिळाली। सदर पोलिसांनी खापर गावाच्या पुढे ते गव्हाली नाकाच्या दरम्यान सापळा रचत सदरची आयशर गाडी क्रमांक MH18 BG 9892 महाराष्ट्र हद्दीत आली असता विचारपूस केली असता उडवाउडीची उत्तरं देत असल्याने गाडीची तपासणी केली असता अवैध गुटखा आढळून आला। यात सुमारे 40 ते 45 लाखाचा गुटखा तसेच 15 ते 16 लाखाची आयशर असा एकूण सुमारे 55 ते 60 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, पोलीस हवालदार अतुल गावित, आदित्य गोसावी, किशोर वडवी, देवीदास विस्पुते, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप वाघ, रितेश बेलकर यांच्या पथकाने केले आहे। NDTV न्यूज साठी अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी शुभम बन्साली।